अजितदादा जिवंत आहे. मनातील स्वाभाविकती सापडलेला आहे. अजितदादा गंभीर अवस्थेमध्ये एका रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. शरद पवार यांनी अजितदादा यांना लपवून ठेवलं होतं. अजितदादा लवकरच येतील आणि पत्रकार परिषद घेतील, अशा अगदी केळसवाने अफवा आपण सोशल मीडियावर पाहिले असते. अशा भयंकर लाज वाटाव्यात अशा अफवा सोशल मीडियावर का पेरल्या जात आहे? आपल्या व्ह्यूज वाढावात म्हणून काही छोटे छोटे युट्यूबर्स असल्या चुकीच्या अफवा सोशल मीडियावर पसरवत आहे. त्यांचे आपण सर्वांनी निषेध केले पाहिजे. अजितदादा गेल्यानंतर महाराष्ट्र हळहळत होता. महाराष्ट्र अश्रू ढाळत असतानाच त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये डाव आणि प्रतिडाव टाकणं सुरू झालं होतं. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण रंगलं होतं. कुठल्याच संवेदनशील माणसाला न पटणारं हे राजकारण महाराष्ट्रात रंगवलं गेलं, खेळलं गेलं. आणि त्यानंतर रोहितदादा पवार यांनी अजितदादा यांच्या विमान अपघातावर जे चिकित्सक वतीनं प्रेझेंटेशन केलं, त्यांनी काही संशय व्यक्त केले. अर्थात त्यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे, हे माझे कुणावर आरोप नाही, हे माझे संशय आहे. आणि जेव्हा संशयचे व्हायरस माणसाच्या मेंदूमध्ये शिरतात, तेव्हा विश्वासाचंच इंजेक्शन त्याला दिलं गेलं पाहिजे. जेव्हा अशा काही शंका निर्माण होत आहेत, काही संशय निर्माण होत आहेत, तेव्हा त्या यंत्रणेनं पुढे येऊन या शंकाचं समाधान केलं गेलं पाहिजे. पण तसं करताना दिसत नाही आणि त्याच्यामुळं ह्या शंका अधिक बळावत जातात. आणि खरंच हा अपघात नसून अजितदादा यांचा घातपात आहे, अशा पद्धतीच्या लोकभावना आता पसरू लागलेल्या आहेत. म्हणजे आपला जीवनसाथी गेल्यानंतर एवढे महाराष्ट्र अश्रू ढाळत असताना सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागेल. खरं तर हेच आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा अपयश आहे. इतकं विश्वासाचं वातावरण राजकीय पक्षामध्ये आहे, राजकीय व्यक्तीमध्ये आहे. हे गलिच्छ राजकारण कुणी सुरू केलं हा माझ्या व्हिडिओचा विषय नाही. पण जे काही राजकारण सुरू आहे, ते राजकारण सुरू केल्या गेल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही उदाहरणं घालून दिली जात आहेत, जे काही पायंडे पाडले जात आहे, त्याने महाराष्ट्रातल्या समाजाचं, महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि परिणामी लोकशाहीचं फार मोठं नुकसान होतं आहे. कारण जेव्हा अशा पद्धतीचं स्वार्थ पिपासू राजकारण केलं जातं, अर्थातच एखाद्या जीवाप्रती संवेदना व्यक्त करण्याविषयी तुम्ही जर राजकारण रंगवणार असाल, तर त्या राजकारणाचा सर्वतरातून निषेध केला गेला पाहिजे. राजकारणाचे डाव आहेत, प्रतिडाव आहेत, हे कधीही टाकता येतील. राजकारण हे चालत राहणार आहे. पण एखाद्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होणं, त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करणं, हे फार महत्वाचं आहे. एखाद्या बेवारस पडलेल्या कुत्र्याच्या प्रेताविषयी सुद्धा आपण 2 मिनिटं उभा राहून, काही क्षण उभा राहून संवेदना व्यक्त करतो. आणि महाराष्ट्राचे लोकनेते इतक्या भीषण अपघातामध्ये गेले, अख्खा महाराष्ट्र अश्रू ढाळत होता आणि त्यावेळेस हे राजकारण केलं गेलं. आणि जेव्हा रोहितदादा पवार यांनी सुद्धा जे काही शंका उपस्थित केल्या, त्या शंकाचं निरसन केलं गेलं पाहिजे. त्याला सुद्धा एक राजकारण आहे हे शोधलं नाही गेलं पाहिजे. भले रोहित पवार हे सुद्धा राजकारण करत असतील, पण जे काही संबंधित यंत्रणा आहेत, संबंधित व्यक्ती आहेत, त्यांनी त्याचे स्पष्टीकरण दिले गेले पाहिजे. त्यांचं शंका निरसन केलं गेलं पाहिजे. कारण रोहित पवार यांना पडलेले प्रश्न हे महाराष्ट्राला पडलेले प्रश्न आहेत. आणि अजितदादाविषयी लोक फार भावुक आहेत.
आणि त्यांच्या मृत्यूचं रहस्य महाराष्ट्राला कळलं पाहिजे. फक्त राजकारण चालू आहे, राजकारण रंगवलं जात आहे म्हणून मूलभूत प्रश्नांना बगल देणं हे सुद्धा फार मोठी अजितदादाशी केलेली प्रतारणा असेल असं मला वाटतं. आणखी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की मला कळवा. जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.